श्रींनी श्रद्धेय देवतेचे दर्शन दिले. बाळापूर गावातच एक रामदासी राहत होते. त्यांचे नाव बाळकृष्ण. त्यांची पत्नी पुतळाबाई ही अत्यंत भाविक होती. दरवर्षी ती सज्जनगडला जात असे. दोघेही पतिपत्नी प्रपंचाप्रमाणेच परमार्थातही एकवाक्यतेने वागणारे होते. सज्जनगडला जाण्यासाठी ते पौष महिन्यात निघत असत. सामान नेण्यासाठी एक घोडेही बरोबर घेऊन जात असत. समर्थांची कोबडी, दासबोत इत्यादी घेऊन ते निघत. आपण शक्तिमान आहोत असा कधी अभिमानही त्यांनी बाळगलेला नव्हता. वाटेत गावोगावी ते भिक्षेची झोळी फिरवत असत. त्यातून जे मिळेल त्याचाच ते नैवेद्य दाखवीत. पौष वद्य नवमीला ते बाळापूरहून निघत. बाळकृष्ण बुवांच्या हाती चिपळ्या तर पुतळाबाईंच्या हाती झांज असे. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम असं जयघोष करीत ते मार्ग चालत असत. शेगाव, खामगाव, मेहकर, देऊळगाव राजा, जालना, जांब असा हा प्रवास चाले. जांब हे श्री समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे. बीड, आंबेजोगाई, मोहोरी, बेलेश्वर, डोंगगाव, नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपुते, शिंगणापूर, वाई, सातारा या मार्गे ते गडाच्या पायथ्याशी येत असत. माघ वद्य प्रतिपदेला सज्जनगडावर येत. समर्थ दर्शनाची आस. माघ वद्य प्रतिपदा ते नवमीपर्यंत समर्थांचा दासनवमी उत्सव साजरा होतो. कित्येक वर्ष ते सज्जनगडची वारी करत होते. उत्सव साजरा करून ते आल्या मार्गाने परत जात. वयाची 60 वर्ष झाली. त्यांची वारी नित्याने चालत राहिली. एकदा मात्र श्री समर्थांच्या समाधीजवळ बसून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. वय झालेले, शरीर थकलेले, आता यापुढे पुन्हा वारीला येणे होईल न होईल असा विचार त्यांच्या मनात आला. वाहनाने येता आले तर गडावर चढून येणे कठीण होईल. मात्र आता वारीत खंड पडू नये असे मात्र वाटते. शरीराने साथ द्यावी. त्यांनी श्री समर्थांना प्रार्थना केली. ते स्वस्थपणाने झोपले. त्यांना पहाटेच एक स्वप्न पडले. स्वप्नात श्री समर्थ रामदास स्वामी म्हणाले की बाळकृष्णा, अरे असा आता हताश होऊ नकोस. तुला जर शरीराने येता येणे शक्य नसेल तर तू सज्जनगडावर येऊ नकोस. माझी तुझ्यावर पूर्ण कृपा आहे. तू बाळापुरी राहून तेथेच माझा उत्सव साजरा कर. श्री समर्थांच्या सांगण्याचा हेतू असा होता की झेपेल तसा परमार्थ करावा. जिथे तू स्मरण करशील तिथे मी आहेच. मी तुला तिथेही दर्शन देईन. ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहेच आहे. प्रश्न आहे तो उत्कटपणाने त्याचे स्मरण, भजन, पूजन करण्याचा. श्रींनी दर्शन दिले. श्री समर्थांनी दिलेला दृष्टांत खरा मानून अपार श्रद्धेने बाळकृष्ण बुवांनी बाळापुरास दासनवमी उत्सव सुरू केला. घरी दासबोधाचे वाचन केले. रात्री कीर्तन केले. दुपारी ब्राह्मण भोजन घातले. बाळकृष्णाच्या मनात विचार येऊ लागला की आता मला श्रीकृष्ण कसे दर्शन देणार. गावकऱ्यांनी वर्गणी जमवून उत्सवाचा थाट केला. नवमीला आश्चर्यच घडले. त्याच दिवशी श्री गजानन महाराज तिथे आले. श्री दारात उभे राहिले. लोक म्हणाले, बाळकृष्ण बुवा उठा उठा, नवमीला श्री गजानन महाराज तुमच्या घरी आले आहेत. संतांचे चरण घरी लागले म्हणून बाळकृष्णास मनोमन धन्यता वाटले. तो मनात म्हणाला, मी तर श्री समर्थ रामदास स्वामींची वाट पाहत आहे. त्यांनी येईन म्हणून सांगितले आहे. त्यांचे वचन खोटे होणार नाही. तोवर काय श्री गजानन महाराज उभे राहून म्हणाले, जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी श्लोकही म्हटला, अहिल्या शिळा राघवे मुक्ती केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. तो ऐकून बाळकृष्ण बुवा बाहेर आले. ते नमस्कार करू लागले तर काय आश्चर्य, त्यांना श्रींचे ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामी दिसू लागले. हातात कुबडी होती, जटाभार होता, कपाळावर चंदनाचा टिळा होता, लंगोटी नेसली होती. हे रूप पाहून बाळकृष्ण बुवांचे अंतःकरण भरून आले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने त्यांनी पाहिले तो काय, त्या जागी पुन्हा श्री गजानन महाराज दिसू लागले. असे पुन्हा झाले तेव्हा श्री गजानन महाराज म्हणाले, अरे मीच तुझा समर्थ आहे. मीच पूर्वी गडावर होतो, आता इथे शेगावी येऊन राहिलो आहे. मी तुझ्या घरी येईन असे वचन मी सज्जनगडावर दिले होते, आठवत आहे ना. ते वचन पूर्ण करण्यासाठी आज मी इथे आलो आहे. पुढचा लेख आहे, संत हे भक्ताची परीक्षा पाहतात. बाळकृष्ण बुवा रामदासी यांना श्री गजानन महाराज यांनी स्वतःच्या ठाई
समर्थ रामदास स्वामींचे दर्शन दिले. संत हे बाह्य रूपाने मित्र असले तरी आंतरिक स्वरूपात ते एकच असतात. श्री गजानन महाराज व श्री समर्थ रामदास स्वामी यांच्यात भिन्नता नाही हेच या दृष्टांत कथेतून ध्यानात येते. त्यांनी बाळकृष्ण बुवास उपदेश केला की शरीररूपी बाह्य वस्त्राला तू किंमत देऊ नको, आत्मरूपाने आम्ही एकच आहोत. श्री गजानन महाराजांनी गीतेतील वासांसी जीर्णांनी या श्लोकाचा उच्चारही केला. बाळकृष्ण बुवांच्या ते घरीही गेले, पाटावर बसले, लोक दर्शनार्थ आले. रात्रभर लोकांची गर्दी होती. रात्री बाळकृष्ण बुवांना एक स्वप्न पडले. यात श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांना सांगितले की अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वऱ्हाड प्रांती संशयमुळी न धरी चित्ती, तो धरिता बुडशील संशयात्मा विनश्यती. हा गीतेतील श्लोक उच्चारून श्री समर्थ रामदास स्वामींनी पुन्हा सांगितले की मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण बुवांनी श्री गजानन महाराजांच्या पायावर डोके ठेवले. स्वप्न दृष्टांत देऊन अज्ञान दूर केले म्हणून त्यांनी अपार श्रद्धेने कृतज्ञता व्यक्त केली. पुन्हा येईन असे सांगून श्री गजानन महाराज हे शेगावला निघून गेले. श्री दासगणू महाराज म्हणतात की अशा ग्रंथातील पारायणाने भाविकांना सुख प्राप्त होऊ दे. भक्तांची आर्तता जाणली. पुढे एकदा श्री गजानन महाराज हे अमरावतीला गेले. तेथील प्रांत मामलेदार श्री आत्माराम भिकारजी यांच्या घरी गेले. त्यांनी मनोभावे पूजा केली. श्री गणेश खापर्डे यांच्याही मनातील आर्तता जाणून ते त्यांच्या घरी गेले. श्री गणेशप्पा यांच्याही मनात श्रींनी आपल्या घरी यावे अशी इच्छा होती. ती जाणून श्री त्यांच्याही घरी गेले. बाळाभाऊ नावाच्या भक्तासही श्रींनी कृपा आशीर्वाद दिले. एकदा महाराज पुन्हा शेगावी आले. ते पाटलाच्या माळ्यात न जाता मोठ्यांच्या मंदिरात उतरले. त्या मंदिराच्या पूर्वेस एक मोकळी जागा होती. तिथे श्री जाऊन बसले. कृष्णा पाटलाला हे कळले. महाराज मळ्यात आले नाहीत हे कळून त्याला दुःख झाले. श्रींना नमस्कार करून तो म्हणाला, आपण मळ्याचा अभ्यार का केलात ते सांगा. माझे काही चुकले काय? ही देशमुखांच्या मालकीची जागा आहे, तेथे तुम्ही राहू नका. मळ्यात राहायचे नसेल तर माझ्या घरी चला. तुमच्याशिवाय आम्हास काहीही प्रिय नाही. इतरही मंडळी धावून आली. श्री म्हणाले की मी तुमच्या हितासाठीच येथे येऊन बसलेलो आहे. तुम्ही वाद करू नका. बंकटलालला घेऊन या. माझी तुम्हा सर्व पाटील मंडळींवर कृपा आहे. बंकटलालही तेथे आला. श्रींना मर्जीविरुद्ध मळ्यात घेऊन न जाण्याविषयी त्याने सर्वांना सांगितले. पुढे पाटील देशमुखेशात समेट झाला. तेथे एक मठही बांधला गेला. बाळाभाऊंची परीक्षा घेतली. श्री गजानन महाराज यांचे बरोबर भास्कर, बाळाभाऊ, पितांबर आणि गणेशप्पा हे 4 निस्सीम सेवक होते. रामचंद्र गुरव हाही त्यांचे बरोबरच असे. श्रींचे हे जणू 5 पांडव शोभत होते असे चरित्रकार सांगतात. त्यातल्या त्यात बाळाभाऊची वृत्ती अधिकच वैराग्यशील होती. त्याने नोकरीची पर्वा केली नाही. तेवढ्यात भास्कर म्हणाला की हा पेढे खायला सोकावला आहे म्हणून हा कुठेही जात नाही. तो श्रींना म्हणाला, तुम्हीच त्याला मार द्या म्हणजे तो आपल्या घरी परत जाईल. एकदा त्याला सर्वांनी घालवून दिले होते तरी तो राजीनामा देऊन परत आला. श्रींचे चरण सोडून कुठे जाणार नाही हीच त्याची दृढ श्रद्धा होती. पुन्हा बाळाभाऊ परत आला तेव्हा भास्कराने त्याला हटकलेच. भास्कराने बाळाभाऊला लोचट असे म्हणून हिणवले. श्रींना हे मुळीच आवडले नाही. भास्कराची आज्ञा, त्याचा अहंकार दूर करावा असे श्रींच्या मनात आले. त्यांनी सरळ एका गृहस्थाच्या हातातील काठीने बाळाभाऊ जोडपले. त्याला पायांनी तुडविले. पण आश्चर्य असे की त्याला कुठेही इजा झाली नव्हती. तो श्रींचा परम भक्तच होता. श्रींनी त्याची परीक्षा घेतली व इतरही लोकांना त्याची थोरवी लक्षात आणून दिली. सोने 52 कशी निघाले. पेढ्याच्या लोभाने तो कधीच आला नव्हता. त्यांची श्रींच्यावर आघाड श्रद्धा होती. त्या श्रद्धेपायी त्याने मार खाल्ला आणि तुडवूनही घेतले. समर्थ मंडळी, श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक आता सध्या मी वाचतेय. तर आता आपले 32 लेख ह्यातले वाचून झालेले आहेत. तर ह्याच्यातून आपल्याला श्री गजानन महाराज कसे होते त्यांचं चरित्र पूर्ण समजते. तर जर पहिल्यापासून तुम्ही हे अध्याय ऐकलेले नसतील तर ते ऐकायला सुरुवात करा. गण गणात होते हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. ज्यांचा गजानन महाराजांचा विश्वास, ज्यांचा गजानन महाराजांवर निस्सीम प्रेम आहे, अपार श्रद्धा आहे, ते नक्की लिहितील. तर आपण हा
चॅनल अशासाठी सुरू केलेला आहे की ज्यांना वाचायला वेळ म्हणजे वाचन करायला वेळ मिळत नाही, अध्यात्माचं वाचायची खूप इच्छा आहे पण सवड होत नाही. आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांना ऑफिसला जायचं असतं, घरातली कामं असतात, लहान मुलांना सांभाळून सगळं करायचं असतं, आणि जे आपले भाऊ आहेत त्यांना सुद्धा जे IT मध्ये वगैरे आहेत त्यांचं तर काही विचारूच नका, पण जे बाकीच्या ठिकाणी जॉब करतात त्यांनाही सवड होत नाही, जाण्या येण्यात इतका वेळ जातो तर सकाळी लवकरच घरातून निघायला लागतं. अशा वेळेला सकाळी 15 मिनिटं वेळ काढून, संध्याकाळी 15 मिनिटं वेळ काढून जरी तुम्ही ऐकलं तरी त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल. तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह वातावरण राहील, तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल, एक पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात तयार होतील, निगेटिव्ह विचार तुमच्यापासून कोसू दूर पडतील, तुमच्या मुलांवर छान संस्कार होतील. आणि घरातली जी वृद्ध मंडळी आहेत त्यांना जर तुम्ही रोज यूट्यूबवर लावून ऐकायला दिलं तर त्याचं अपार प्रेम म्हणजे तुम्हाला तर मिळेलच, पण हे प्रचंड पुण्याचं काम आहे. त्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना अशा चॅनलची खरंच गरज आहे, की ज्यांना वेळ मिळत नाही पण ते ऐकू शकतात, त्यांची रोजची दिनचर्येची कामं करता करता सुद्धा त्यांना ऐकता येईल. तर धन्यवाद. लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्याचा मला जास्तीत जास्त आनंद होईल. धन्यवाद.